सपोर्टेड बाय DNS डोंबिवली नागरी सहकारी बँक लिमिटेड आणि राजश्री लॉटरी। चैतन्याचा, आनंदाचा, उत्साहाचा आणि अर्थातच प्रकाशाचा सण म्हणजे दिवाळी। दिवाळी जशी जवळ येते तसं अख्खं घर तयारीला लागतं। आकाशकंदील, पणत्या, रांगोळी या सगळ्याची खरेदी तर आलीच, मात्र सगळं कुटुंब तयारीला लागत असतं ते म्हणजे घरात फराळ तयार करण्यासाठी। तर आज आपण डोंबिवलीत आलो आहोत। डोंबिवलीत आपण फराळ चाखणार आहोत, मात्र तो आलेल्या स्पर्धकांनी तयार केलेला, आणि त्या फराळात काय वेगळेपण आहे हेही आपण चाखणार आहोत। त्याचीच आज आपण स्पर्धा आयोजित केलेली आहे, झी 24 तास आयोजित दिवाळी फराळ स्पर्धा 2023, सपोर्टेड बाय DNS बँक, डोंबिवली नागरी सहकारी बँक लिमिटेड आणि राजश्री लॉटरी। तर यासोबतच आज आपल्याला लाभलेल्या आहेत डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या व्हाईस चेअरपर्सन मिसेस नंदिनी कुलकर्णी। खास मान्यवर परीक्षक आज आपल्याला त्या लाभलेल्या आहेत। आपल्यासोबत आहेत शेफ तुषार प्रीती देशमुख। ही फराळाचा पदार्थ जेव्हा दिवाळीला आपण बनवतो ना, त्याला एक वेगळी चव असते, पण आता त्यात वैविध्य आलेलं आहे। आपल्या लाईफस्टाईलनुसार अनेकांनी मॉडिफिकेशन्स केलेले आहेत, तर तुम्ही या मॉडिफिकेशन्सकडे कसं बघता? आता असं झालं की प्रत्येकाला जरी वेळ घरात नसला तरी माझं म्हणणं एक आहे की तुम्ही जरी बाहेरनं फराळ विकत आणलात तरी एक पदार्थ आपल्या मुलांसोबत, आपल्या कुटुंबासोबत घरी जरूर बनवा, तर तो दिवाळीचा सण दिवाळी म्हणून तुम्ही साजरे करू शकाल। तो आनंद वेगळा असतो आणि मग त्या पदार्थाची चव घेऊन बघा, ती अप्रतिम असते। आता प्रश्न पडतो व्हेरिएशनचा। नक्कीच मुलांना फराळ म्हटल्यावरती पूर्वी फक्त दिवाळीत तो फराळ असायचा, आता 12ही महिने तो फराळ मार्केटमध्ये उपलब्ध असतो, त्यामुळे त्या फराळाची खरं तर आता तेवढी आतुरतेने आपण वाट पाहत नसतो, कारण रोज चिवडा खातो, रोज चकली खातो, रोज शेव खातो। पण त्याच्यात जर आपण दिवाळीसाठी काही व्हेरिएशन्स बनवले आणि मुलांना म्हटलं बघ हा दिवाळीचा फराळ आहे, पण त्याच्यामध्ये ना मी व्हेरिएशन काहीतरी केलेले आहेत, तर तो फराळ नवीन पद्धतीने परत सगळे एक्सेप्ट करतील आणि मग त्या दिवाळीचा आनंद वेगळा होऊ शकतो। त्यामुळे व्हेरिएशन जरूर करा, पण पारंपरिक जो पदार्थ आहे त्याला डावलू नका, ती खरी दिवाळीची मजा आहे। नक्कीच। तुम्ही स्वतः घरी फराळाचे पदार्थ बनवत असालच, तर तुम्ही आता हे जे हल्ली बदललेल्या पद्धती आहेत किंवा मॉडिफिकेशन्स त्यात अनेकदा केलेले जातात, बेक केलं जातं, तर तुम्ही स्वतः त्याच्याकडे कसं बघताय? आणि आज जेव्हा आता तुम्ही परीक्षण करणार आहात तर काय तुमच्या डोक्यात आहेत, काय निकष असतील तुमचे परीक्षणाचे? खरं तर पुढची पिढी, यंग जनरेशनसुद्धा फराळासारख्या गोष्टी खूप कौतुकाने अजूनही करते। आज स्पर्धेला इथे उदंड प्रतिसाद घेऊन या ठिकाणी हजर आहेत, हे बघूनच आधी खूप बरं वाटलं। असं नाही की हे पारंपरिक पदार्थ आहेत पण ते आमच्या पिढीबरोबर लोप पावत आहेत का, अशी एक जी सुप्त भीती होती ती यामुळे निघून जाते। जेव्हा आपण दिवाळी किंवा काही खास कारणाने घरी बनवतो तर ते हेल्दी कसे बनतील असा एक दृष्टिकोन ठेवतातच सगळ्याजणी, आणि तो मला आवडतो, कारण काही नवीन पिढीकडनं पण चांगलं जे घेण्यासारखं असतं ते हे आहे की त्या पारंपरिक गोष्टी पण करतायत आणि त्याची सांगड काहीतरी नवीन गोष्टी, फ्युजन म्हणतात, असं करून हेल्दी खाणं बनवून आपल्या कुटुंबाला खायला घालण्याकडे त्यांचा कल आहे, ते खूपच कौतुकास्पद आहे। तर चला परीक्षकांसोबत आता प्रत्यक्ष ज्या ठिकाणी या सगळ्यांनी सजावट केलेली आहे, जिथे हे फराळ मांडलेले आहेत, त्या टेबल्सवर जाऊया आणि आपल्या स्पर्धेला सुरुवात करूया। मी अंकिता जाधव, मी डोंबिवलीवरून आले। मी आज तुमच्यासाठी रागी बेसन चुरमा लाडू बनवले आहेत आणि थोडंसं हेल्दी आणि युनिक असं काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन ट्राय केलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये खसखस आहे, तीळ आहे, पुऱ्या बनवून तळून त्या मिक्सरला नंतर ग्राइंड करून त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करून थोडंसं क्रंच आणि नटी फ्लेवरसाठी सेसमी सीड्स आणि म्हणजे आपले तीळ आणि खसखस ॲड केलेली आहे। त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू पण वाढेल आणि थोडंसं क्रंच आणि छान स्वाद येतो जरा त्याच्याने। कसा पदार्थ तुम्हाला जाणवला की हा पदार्थ मी दिवाळीसाठी करावा? कारण हा दिवाळीसाठी जरा अनकॉमन आहे की रागीचे लाडू। सर बेसनचे जेव्हा आपण कोणत्याही पिठांचे लाडू करतो तेव्हा ते भाजण्यामध्ये बराच वेळ जातो असं मला वाटतं। आणि दिवाळी म्हटलं किंवा कोणताही सण म्हटलं की आपल्या मागे हजार कामं असतात, साफसफाईपासून ते अगदी डेकॉर तुम्हाला काय आहे, गेस्ट लिस्ट बनवण्यापासून सगळं। तर त्याकरता मला वाटतं हे क्विक आणि इझी आणि हेल्दी आहे आणि ट्रीट आहे
व्हेरी आणि हे टिकतं किती दिवस? हे एक 15 दिवस टिकू शकतं अगदी व्यवस्थित. नमस्कार, मी कविता माने. मी डोंबिवलीमधून आली, गांधीनगरमधून. आणि मी सोयाबीनचे लाडू बनवले आहेत. सोयाबीन मग पहिल्यांदा भाजून मग त्याची साल वगैरे काढून घ्यायची आणि मग ते मिक्सरला ग्राइंड करून वगैरे, आणि याच्यामध्ये सगळं म्हणजे हेल्दी सगळं टाकलेलं आहे. गूळ, खसखस, ते आपलं प्रोटीन जास्त आहे याच्यामध्ये सोयाबीनमध्ये. बरं. ते सगळ्यांसाठी, हाडासाठी वगैरे पण खूप मजबूत आणि मसल स्ट्रॉंग होतात त्याने. त्याच्यासाठी मी हे हेल्दी बनवलेले आहेत लाडू. काय पीठ आहे त्याच्यामध्ये? सोयाबीनचं पीठ आहे आणि थोडंसं गव्हाचं पीठ, म्हणजे थोडं बाइंडिंग व्यवस्थित होण्यासाठी थोडं टाकलेलं आहे, जास्त नाही. गव्हाचं पीठ किती वेळ भाजलंय तुम्ही? गव्हाचं पीठ 5 मिनिटं तरी छान भाजले तुपावर छानपैकी. थोडंच टाकलंय, थोडंसं भाजलं. कारण खाल्ल्यावरती गव्हाचं पीठ जाणवलं की लगेच ते आपल्याला कळतं. ते अजून भाजलं पाहिजे होतं का असं वाटतंय का तुम्हाला? तुम्ही खाऊन बघितलंय? हो बघितलं, बरोबर भाजलंय मी. किती वेळात झाले हे लाडू? तरी 1 तास तरी लागला. चव खूप छान आहे, फक्त थोडंसं मला असं वाटलं की गव्हाचं पीठ अजून थोडं भाजायला पाहिजे होतं. मी मनीषा पालेकर, मी दादरहून आले आणि आज मी रव्याचे मुटके लाडू केलेत. रवा मुटके लाडू. रव्याला आधी हे केलं, आपलं दूध आणि तुपाचं मोहन घातलं, त्याचे मुठ्या बांधले, त्याला तुपात तळलं, मग त्याला मिक्सरमध्ये बारीक करून चाळून घेतलं चाळणीत, आणि मग त्याच्यामध्ये साखर, हे घरी तयार केलेला खवा, 1 लिटर दुधाचा 1 वाटी झालं होतं, थोडं मी इकडे आणलं, थोडं याच्यात टाकलं आणि ड्रायफ्रूट, केशर टाकून आणि तूप घालून त्याचे लाडू वळून घेतले. हा कोणत्या पारंपरिक पद्धतीचा आहे, कोणत्या प्रांतातला आहे? आपल्या पारंपरिक पद्धतीचा रव्याचा. हे आमच्या इकडे मुटकेचे लाडू इंदोर साईडला म्हणजे तळून असे केले जातात. हो हो, कारण रव्याचे लाडू आपण पाकातले करतो. पाकातले खातो मी. हे आमच्या इकडे तिकडे चोट्याचे लाडू म्हणतात ह्याला. चोट्याचे नाही तर मुठियाचे लाडू. मुठिया तिकडे हिंदी शब्द आहे ना, पण मी इथे मुटके लिहिलंय कारण की महाराष्ट्रीय इकडे म्हणून. मी सौ मधुरा मिलिंद सावंत, डोंबिवलीमधूनच आली आहे. आणि आज मी हे ना लाह्यांचे लाडू केले, साळीच्या लाह्यांचे. मुख्य म्हणजे मी कोकणातली आहे आणि आमच्याकडे कोकणात आता याच दरम्यान आपण दसऱ्याला पण जे तोरण बांधतो त्याच्यात ही साडी असते. आणि आता हे येतात फक्त लक्ष्मीपूजनाला प्रसाद म्हणून न वापरता मुलांना नुसतं दिलं ना खायला तर जरा वेळ खातात. पण आता मी गुळाचे लाडू नेहमीच करते. मग ते ना मी आयडिया काय केली, हे ह्याचे भाजून मिक्सरला लावून त्याला बाइंडिंगसाठी मूग डाळ ती पण भाजली, चांगली दळून आणली, आणि डिंक फुलवून घातला, तीळ घातले, काजू बदाम पूड, सेंद्रिय गुळ पावडर, हे सगळं करून परत साजूक तूप घातलं आणि ते वळले. अप्रतिम लाडू. कोणत्याही गुळाच्या पदार्थाला मीठ नसेल ना तर चव नाही लागत, त्यामुळे मीठ हे असलंच पाहिजे. आणि लाह्यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन या लाडवात जाणवलं. तुम्ही कुठून आलाय आणि तुमचं नाव सांगा. माझं नाव रतन डोरीकर. मी डोंबिवलीहून आली आहे. मी आज बेसनाचे लाडू बनवले आहे. आधी डाळ दळून आणली, नंतर बेसन तुपामध्ये भाजलं, नंतर तांदूळ, याच्यात पिठी साखर, जायफळ पूड, वेलची पूड आणि चालवल्या मिक्स करून याच्यामध्ये टाकलं. याच्यानंतर लाडू तयार केले. वा, खूप छान. व्यवस्थित पद्धतीने तुम्ही जे सांगितलं की कसे बनवलेत, कधी बनवलेत हे लाडू तुम्ही? काल रात्री बनवले. काल रात्री बनवले. तुम्ही खाऊन बघितला लाडू? हो, आम्ही. आवडला? हो. आणि साखर कुठली घातली आहे याच्यात? साखर, पिठी साखर घातली. घरी झाला फराळ तयार सगळा? हो, आम्ही विकतो, दही बनवतो आम्ही स्वतः. वा, मस्त. नमस्कार, मी ठाण्याहून आली आहे आणि माझं नाव स्मिता श्याम तोरसकर. मी कोथिंबीरचा चिवडा केला आहे. कोथिंबीरीचा चिवडा कसा केलाय? सगळे पोहे आहेत ना, मी आधी उन्हात वाळवते आणि नंतर थोडे थोडे भाजते त्यांना. नंतर मग हे आता ह्याच्यात ना मी ह्या 2 प्रकारच्या बिया वेगळ्या घातल्या, त्या कलिंगडच्या आहेत आणि ह्या भोपळ्याच्या आहेत. हे काय आहे? बदाम. हे कोथिंबीर आहे ना, ही परतून नुसती घेतली आता मी, पण ही ह्याच्यात घालण्यासाठी वाटून घेतलेली आहे. बरं. मिक्सरला वाटली ती आधी कोथिंबीर. म्हणजे सुकवलीत आणि वाटलीत का नुसती? नाही, नुसती वाटली, ओली वाटली. हा, ओली मिक्सरमध्ये आधी बारीक केली, नंतर मग ती वाटली आणि मग ती तेलामध्ये परतली. दुसरी तुम्ही काही मसाले नाही का वापरलेत? म्हणजे मिरची वापरली, जिरा पावडर वापरतो? नाही ते वापरले ना, अख्खे दाणे पण घातले त्याच्यात मी. मसाल्याचा म्हणून पदार्थ, जिरे धणे पावडर, धणे जिरे पावडर घातली आहे. फक्त कोथिंबीरीचा
म्हणजे तुम्ही कोथिंबिरीचा जेव्हा चिवडा म्हणता ना, तेव्हा तो कोथिंबिरीची चव किंवा त्याचे जे चिवड्याचे घटक आहेत ती फोडणी जी बसली पाहिजे ती नाही वाटली, म्हणून मी तुम्हाला विचारलं. मी अश्विनी जोशी डोंबिवलीतूनच आली आहे. शंकरपाळे बनवलेत मी, गोडाचे आणि खारे. गोडाच्या शंकरपाळ्यांमध्ये अर्धा किलोला अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी तूप. आधी दूध आणि साखर विरघळून घेतलं, साखर गरम करून, आणि मग ते गॅस बंद करून मग ते अर्धी वाटी तूप त्याच्यामध्ये घातलं. मग ते एकत्र चांगलं करून थोडासा त्याचं धग कमी झाल्यानंतर मग ते आणि मैदा असं मिक्स केलं. मग ते मळून चांगलं त्याचे मग लाटून शंकरपाळे केले. गोडाच्या शंकरपाळ्यांमध्ये कुरकुरीतपणा येण्यासाठी काय करावं, जे तुम्ही केलंय पण काय करावं? जे तूप घातलंय त्यानेच खुसखुशीतपणा येतो, म्हणजे बाकी काही वेगळं, म्हणजे मी नेहमी असेच करते, बाकी काही वेगळं त्याच्यात घालत नाही. बरं. आणि मग ह्याची काय आहे रेसिपी? अर्धा किलो मैद्याला 1 वाटी हे घातलंय, मोहन घातलं आणि 1 वाटी पाणी घातलं. आणि बाकी मसाले त्याच्यामध्ये जिरा पावडर घातली आहे, मी तिखट घातले, ओवा घातलाय, आणि थोडंसं माझ्या लेकीला आवडतो म्हणून थोडा गरम मसाला घातलाय मी त्याच्यामध्ये. छान झालं, दोन्ही छान झालं. माझं नाव अपूर्वा केळुसकर, मी डोंबिवलीहून आली. हे बनवलेत मी शुगर फ्री हेल्दी असे ड्रायफ्रूट रोल्स. त्यात खजूर, ड्रायफ्रूट, खसखस लावलंय. आधी ड्रायफ्रूट थोडे तुपात परतून घेतले आणि मग नंतर खजूर थोडंसं मऊ होण्यासाठी गरम केलं, तुपातच थोडंसं भाजून घेतलं आणि मग नंतर रोल्स बनवले त्याचे. पाण्यामध्ये भिजवले होते आधी, दुधामध्ये भिजवले होते का डायरेक्ट? डायरेक्ट. आणि किती वेळ साधारण तुम्ही ते परतलेत? 1-5 मिनिट. लगेच होण्यासारखी रेसिपी आहे आणि अगदी लहान मुलं पण खातात. मी हे विचारलं का, कारण खूप खजूर जर भाजला गेला तर त्याला एक वेगळा फ्लेवर येतो आणि तो आपल्याला नाही जाऊ शकत. त्याच्यामुळे ते किती वेळ भाजलंय ह्याला खूप महत्व आहे. छान झालंय, खूप सुंदर झालंय. सुरेखा बडगुजर, कल्याणवरून आली. बरं. सर्वप्रथम ते पहिले जाड पोहे तळून घेतले, नंतर एका परातीत टाकले, नंतर खोबरं कापलेलं ते खमंग तळून घेतलं, ते त्यात टाकले. परत शेंगदाणे, कढीपत्ता, धणे, जिरे. मसाले कोणते कोणते वापरलेत? चिवडा मसाला टाकलाय आणि तिखट, मीठ, हळद, थोडासा गरम मसाला टाकलाय आणि पिठी साखर. कुरकुरीत छान झालाय. भांड्यात फोडणी दिली आहे का वेगळं मिक्स केलाय? मिक्स केलं. पुढच्या टेबलवर गोड पदार्थ दिसतोय, तो नेमका कशापासून बनवलाय बघूया आणि तुम्ही चव चाखा. कुठून आलात आणि तुमचं नाव सांगा. मनीषा चितळे, डोंबिवलीवरूनच आले. आज मी दिवाळी आहे येते जवळ, 2 दिवसावरच टिपली आहे, तर मी त्यासाठी खास म्हणून सोना लाडू, म्हणजे सोन्यासारखे लाडू, आयुर्वेदिक घटक असलेले लाडू, असे सोयाबीन नाचणीचे लाडू बनवलेत. आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष आहे म्हणून मी नाचणीचा वापर करायचा ठरवला. तर नाचणी बरोबर काय घालावं हा विचार करता करता मला सोयाबीनचा वापर करावा असा वाटला, कारण का त्याच्यात भरपूर प्रथिनं असतात. सोयाबीन आणि नाचणीची पिठं ही किती प्रमाणात घेतली आहेत तुम्ही? एकाच 3 सोयाबीन 3 पाट, सोयाबीन 3 आणि नाचणी 1. पिठं ही दोन्हीही मी घरी केलेत. बरं. अख्खे सोयाबीन आणले, त्याची सालं काढली, डाळ केली, म्हणजे वाळवलं, डाळ बनवली, मग ती मिक्सर बंद वाटली आणि मग त्याचे भाजली आपली आणि लाडू बनवले. तसंच नाचणी देखील मिक्सर बंद काढली आणि त्याचे भाजून वेगवेगळ्या दोन्ही प्रकार भाजले आणि लाडू बनवायला वापरले. हिमोग्लोबिन वाढण्यासाठी आपण गूळ वापरला त्याच्यामध्ये, त्यानंतर खारीक पावडर वापरली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लवंग, वेलची, दालचिनी हे प्रकार जे वापरले ते फ्लेवर म्हणूनच मी आणि गुलकंद. तर हे सगळे नवरस निर्माण करण्यासाठी मी वेगवेगळे घटक घातले. गरम मसाल्याचा योग्य प्रमाणात जर आपल्या आहारात वापर झाला तर मला असं वाटतं आपली प्रतिकारशक्ती खूप छान वाढू शकते. आणि ह्या लाडवामध्ये ते तुम्ही वापरून जो प्रयोग केलाय तो मला खूप आवडला. माझं नाव चारुता दांडेकर, डोंबिवलीहून आले आणि मी चंपाकळी बनवले 2 प्रकारची, एक पुदिना घालून आणि एक रोज सिरप घालून, म्हणजे एक गोड आणि एक तिखट अशी दोन्ही. ही तिखट आहे, ही पुदिना आहे, पुदिना आहे, आणि ही गोड रोज सिरप घालून केली. त्याच्यामध्ये रंग घातलाय, थोडासा खायचा रंग घातलाय. छान झाली. म्हणजे गोडापेक्षा मला ही खूप आवडली. मी प्रेमिला जोशी, कोपर स्टेशनला राहते, डोंबिवलीची शेजारी, आणि गुज्जू आहे.
काय बनवलंय तुम्ही? आम्ही पोहेचा चिवडा. तुमच्या स्टाईलचा? हो, गुजराती. काय तुमची स्टाईल वेगळी असते? म्हणजे पोहा आहे आणि ह्याच्यात आहे ना मी बडीशोप असते ना, बरोबर, ते आणि ड्राय आमचूर पावडर आहे ते टाकलंय, लाल मिरची पावडर आहे, हळद आहे, मीठ आहे आणि साखर आहे आणि शेंगदाणे आणि खोबरा. म्हणजे तुमच्याकडे मेन तुम्ही जे म्हणालात की आमचूर पावडर आणि बडीशोप, त्याचा फ्लेवर आला पाहिजे. हो. आणि काय काय घातलं त्याच्यात? शेंगदाणे आहे, चण्याची डाळ आहे आपली जी असते ते, खोबरं आहे आणि हिरवी मिरची आणि कढीपत्ता. चव खूप छान झाली. थँक्यू. मी जयश्री विजय बागुल, मी डोंबिवलीवरनंच आले आणि मी बनवलंय दिवाळीसाठी पंचरत्न चिवडा. हा, त्याच्यामध्ये आहेत मल्टीग्रेन कुरमुरे, डिंक घातलाय तळून आणि मखाणे घातलेत आणि ड्रायफ्रुट्स मध्ये शेंगदाणे, काजू, बदाम आणि अक्रोड आणि ह्या कलिंगडाच्या बिया घातलेल्या आहेत. म्हणजे काहीतरी आपण हेल्थ कॉन्शियस असतो आता आणि साजूक तूप वापरलंय 1-1.5 चमचा की त्याच्यामध्ये सगळं होऊ शकतं. तुम्ही हे सगळं भाजून घेतलं का पहिले? हा, नुसतं कोरडं भाजून घेतलंय आधी. कोरडं भाजून म्हणजे मखाणे किती वेळा भाजलेत? मखाणे भाजायला 3-4 मिनिटं लागली. 2 तेही मिनिटं नॉर्मल भाजलेत का तुम्ही? नॉर्मल. बरं, मला हा कॉन्सेप्ट खूप आवडला काकी. फक्त थोडासा ना त्याच्यामध्ये फोडणीला प्राधान्य दिलं असतं ना तुम्ही, तर आणखीन छान झालं असतं. याचं कारण काय माहितीये का, जेव्हा तुम्ही इथे मल्टीग्रेन कुरमुरे म्हणता तेव्हा मल्टीग्रेन मध्ये जे घटक आहेत ते आपण जेव्हा एखादा दिवाळीचा फराळ खातो ना त्यावेळेला ते खाताना असं नाही जाणवलं पाहिजे की त्याच्यात मल्टीग्रेन मी वापरलाय. मी पण प्रयत्न खूपच छान आहे. ऍक्च्युली आमच्या आत्याने हे आम्हाला शिकवलंय, सुनीता कुलकर्णी म्हणून आहे. मी अबोली आणि किमया. गोड पदार्थ आहे आणि खूप कमी साहित्यात बनणारा असा पदार्थ आहे, ज्याच्यात रवा, तूप, पिठी साखर आणि वेलची बस एवढंच लागतं आणि अर्धा 1 तास त्याच्यात आपल्याला फेटायचं असतं. आणि तुम्ही ॲज अ डेझर्ट म्हणून पण वापरू शकता किंवा जर प्रॉपर त्याला टेम्परेचरने फेटलं तर ते तुम्ही प्रॉपर लाडू पण करू शकता. हा पारंपरिक पदार्थ आहे आणि हा कुठून आलेला पदार्थ आहे माहिती आहे? मध्य प्रदेशचा पदार्थ आहे हा. आणि त्याला इतकं महत्व आहे कारण ज्या पद्धतीने ते फेटलं जातं आणि ज्या पद्धतीने तू आता एक्सप्लेन केलंस की ते फेटल्यावरती आपण त्याचे लाडू बांधू शकतो, पण ते फेटण्यासाठी किती वेळ लागतो तो न घालवण्यासाठी तू हा प्रयत्न खूप छान केलेला आहे. पण मला आवडलं हे की आत्ताच्या पिढीकडनं अशा अपेक्षित आपल्या स्पर्धेमध्ये की तुम्ही 2 तरुण मुलींनी तुमच्या आत्याकडनं शिकून तो इथे पदार्थ प्रेझेंट करणं, ह्याच्यात तुमचं मोठं यश आहे. खूप सुंदर. तर आता परीक्षक नेमकं काय ठरवतायत, दोन्ही आपले मान्यवर परीक्षक, हे महत्वाचं आहे. तुम्हाला थोडासा वेळ लागेल ना बहुधा हे ठरवायला? तर मला असं वाटतं आपण त्यांना तो वेळ दिला पाहिजे. दिवाळी फराळ स्पर्धा 2023 डोंबिवलीमधील आयोजित ही स्पर्धा आहे. आपल्या सगळ्या स्पर्धकांनी आणलेले फराळाचे पदार्थ आपल्या मान्यवर परीक्षकांनी चाखलेले आहेत. दोन्ही त्यांना थोडासा वेळ आपण देऊया. तोपर्यंत इथे घेणार आहोत एक तेवढ्यासाठीचा छोटासा ब्रेक. सपोर्टेड बाय DNS डोंबिवली नागरी सहकारी बँक लिमिटेड आणि राजश्री लॉटरी. फॉर अ चेंज आणि फॉर अ सरप्राईज आपल्या परीक्षकांनी 2 जणांना 3ऱ्या नंबरवर निवडलेला आहे. तर हे अजून प्रोत्साहन म्हणता येईल. तर सुरुवात करूया 3-2-1 अशी. म्हणजे मी 3ऱ्या नंबरवरच्या दोघांचे आधी नावं अनाऊन्स करते. सुनीता कुलकर्णी, अजून एक 3ऱ्या नंबरवरची व्यक्ती आहे, त्या आहेत मनीषा पालेकर. दुसऱ्या नंबरवरचे आहेत मधुरा सावंत. आता पहिल्या नंबरवर कोण आहे, त्या आहेत मनीषा चितळे. आत्ता जरी इथे
संपलेली असली तरीही दिवाळीचा आनंद आता वाढणार आहे किंवा दिवाळी आता सुरू होणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्या घरच्यांसाठी आणि कुटुंबियांसाठी दिवाळी अशीच आनंदाची, उत्साहाची आणि प्रकाशाची जाओ ही झी 24 तास तुम्हाला शुभेच्छा देते. सपोर्टेड बाय DNS डोंबिवली नागरी सहकारी बँक लिमिटेड आणि राजश्री लॉटरी. विकासाचा ध्यास म्हणजे